अमेरिका आणि इराण युद्धामुळे सगळीकडे गॅसची टंचाई भासत आहे। त्यामुळे गॅस आता इथून पुढे तुम्हाला जपून वापरावा लागणार आहे। एप्रिल महिना, मे महिना, जून महिना आणि जुलै असं 4 महिन्यांसाठी पुढील गॅस तुम्हाला अजिबात लवकर मिळणार नाही आहे। ही बातमी देखील तुमच्या कानावर आलीच असणार आहे। त्यामुळे घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही कंपनीची गॅसची टाकी जर वापरत असाल आणि गॅसची टाकी तुम्ही व्यवस्थित वापरून पण काटकसर करून पण लवकर जर संपत असेल तर आता एका गरीब घरातील आजोबांनी एक सोपा जुगाड आता गॅसच्या टाकीवर केलाय। कारण गॅसच्या किमती आता गगनाला भिडणार आहेत। कारण हे युद्ध आता पुढील 4 महिने तरी असंच चालणार असल्याची बातमी समोर येत आहे। त्यामुळे आपला गॅस आपल्याला जास्त काळापर्यंत टिकवावा लागणार आहे, जपून वापरावा लागणार आहे। त्यामुळेच आता अगदी 2 रुपये खर्चामध्ये हा जुगाड आता महाराष्ट्रामधील एका गरीब घरातील 70 वर्षीय आजोबांनी आता गॅसच्या टाकीवर केलाय। पहिला त्यांचा गॅस अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये संपायचा। आता हा एक नवीन जुगाड केल्यानंतर त्यांचा गॅस या ठिकाणी 1 वर्षभर झालं, पूर्ण झालं 1 वर्ष, तरी पण अजून त्यांचा गॅस जो आहे तर तो निम्मा शिल्लक आहे। आता इथून पुढे गॅस जपून वापरण्याची गरज आलेली आहे। त्यामुळेच खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ आता फायदा करून देणार आहे। जर तुम्हाला तुमचा गॅस सिलेंडरची टाकीमधला गॅस वाचवायचा असेल, जास्त दिवसापर्यंत गॅस तुमचा टिकवायचा असेल तर हा व्हिडिओ 2 मिनिटे लक्ष देऊन या ठिकाणी बघायचा आहे। तुमचा फायदा या ठिकाणी नक्कीच आता होणार आहे। जर तुमच्या घरातील गॅस सिलेंडर कमी वापरून पण लवकर संपत असेल तर आता एका झोपडीत राहणाऱ्या गरीब आजोबांनी एक जुगाड नवीन केलेला आहे। म्हणजेच एक गोष्ट त्यावर आता गॅसची टाकी आता आणल्या त्यावर एक गोष्ट केल्या। तुमच्या पण घरातील गॅस सिलेंडरवर ही एक सोपी गोष्ट जर तुम्ही व्यवस्थित केली तर तुमचा गॅस अगदी या ठिकाणी पहिला जर 2-3 महिन्यामध्ये जर संपत असेल तर तो अगदी इथून पुढे आता वर्षभर सुद्धा टिकणार आहे। कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला, अगदी 2 रुपये खर्चामध्ये तुम्हाला तुमचा गॅस सिलेंडर 2 ते 3 महिने पहिला जर जात असेल तर तो वर्षभर या ठिकाणी आता टिकवता येणार आहे। सोप्या गोष्टी तुम्हाला आजपर्यंत या ठिकाणी माहिती नव्हत्या, त्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर लवकर या ठिकाणी संपत होता। त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामधीलच एका गरीब आजोबांनी हा एक नवीन जुगाड आता गॅसची टाकी आणल्या त्यावरती केलाय। पहिला त्यांचा गॅस सिलेंडर 2 ते 3 महिन्यामध्ये संपायचा। हा एक नवीन जुगाड केल्यानंतर आता 1 वर्षभर या ठिकाणी झालंय। त्या ठिकाणी अजून सुद्धा गॅस अर्धा शिल्लक असल्याचं जाणवत आहे। असा या ठिकाणी निम्मा गॅस अजून शिल्लक आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर टाकी असतेच आणि ती गॅस सिलेंडरची टाकी काही जणांची 1 महिन्यामध्ये संपते, काही जणांचं अगदी 2-3 महिन्यामध्ये संपत असतं, काही जणांचं 4-5 महिन्यातून गॅस सिलेंडरची टाकी या ठिकाणी संपत असते। परंतु आपल्या महाराष्ट्रामधीलच एका 70 वर्षाच्या बीड जिल्ह्यातील एका गरीब आजोबा आहेत, त्यांचा गॅस सिलेंडर पहिला 1 ते 2 महिन्यामध्ये संपून जायचा। त्यांच्याजवळ गरिबी असल्यामुळे गॅसची टाकी भरायला पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी हा एक जुगाड नवीन केलाय। हा जुगाड केल्यानंतर त्यांचा गॅस सिलेंडरची जी टाकी आहे तर तो 1 वर्ष होऊन गेले तरी पण अजून संपलेला नाही। आता याच गरीब आजोबांचा गॅस सिलेंडर पहिला 1 ते 2 महिन्यामध्येच आता त्या ठिकाणी गॅसमध्ये त्या ठिकाणी संपून जायचा। त्यामुळे या गरीब आजोबांकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी थोडं डोकं चालवलं। थोडं डोकं चालवून त्यांनी गॅसची टाकी आणल्या त्यावर एक उपाय केला। गॅस सिलेंडरची टाकी भरून आणल्या त्यावर एक असा सोपा आहे, त्या ठिकाणी 2 रुपये खर्च करून जुगाड केला, ज्यामुळे वर्षभर होऊन पण त्यांचा गॅस आता संपेना झालाय। त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी तुमच्या पण घरामध्ये गॅस सिलेंडर तुम्ही वापरत असाल आणि तो खूप लवकर संपत असेल, आता तर अशी परिस्थिती झाल्या युद्धामुळे गॅस सिलेंडर लवकर मिळणार नाही। पुढच्या एप्रिल, मे, जून, जुलै असं 4 महिने तर लवकर तुम्हाला गॅस मिळणार नाही। मग हा गॅस सिलेंडरची टाकी जास्त काळ या ठिकाणी आता तुम्हाला जाण्यासाठी आणि या ठिकाणी तुमचे पैसे वाचण्यासाठी तुम्हाला काय काय जुगाड करायचे हीच आता तुम्हाला या ठिकाणी माहिती 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे। म्हणजेच तुमची गॅसची टाकी जास्त दिवस टिकण्यासाठी एक छोटीशी टिप्स या गरीब आजोबांनी आता तुम्हाला सांगितलेली आहे, ज्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर जर पूर्वी 1 ते 2 महिन्यामध्ये या ठिकाणी संपत असेल तर 100% आता वर्षभर टिकणार आहे। कदाचित यावर तुम्हाला विश्वास बसत नसेल,
परंतु तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि महाराष्ट्रातील या गरीब घरातील आजोबांनी नेमकं काय जुगाड केलाय, कशामुळे या ठिकाणी त्यांचा गॅस आता संपन्न झालाय, हे जर बघितलं तर नक्कीच तुम्हाला पण विश्वास बसणार आहे. त्यामुळे आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जुगाड नेमकं काय केलाय हे सर्वांनी बघायचं आहे. या गरीब आजोबांनी नेमकं कोणता 2 रुपये देऊन जुगाड केलाय त्यांना आम्ही विचारलं. त्यांनी आम्हाला सांगितलं गॅसची टाकी आता ज्यावेळी गॅस त्या ठिकाणी आता घेऊन येतो, गॅस सिलेंडरची टाकी घेऊन येतात, त्यावेळी आम्ही आमच्या घरामध्ये हा उपाय केला. आमचा पण गॅस सिलेंडर पहिला 1-2 महिन्यामध्ये संपायचा. 6 महिने उलटून गेलेत तरी पण आमचा गॅस सिलेंडर अर्धा अजून या ठिकाणी शिल्लक असल्याचा आता उचलून बघितल्यावर जाणवत आहे. त्यामुळे जर तुम्ही पण या गरीब घरातील आजोबांनी केलेला उपाय करायचा असेल तर तुमचा पण गॅस सिलेंडर 2-3 महिन्यामध्येच या ठिकाणी जर संपत असेल तर तो इथून पुढे हा उपाय केल्यानंतर 100% वर्षभर जाणार आहे. तुमचा खर्च पण या ठिकाणी आता निम्मा वाचणार आहे, पैशांची बचत पण होणार आहे आणि आता जो गॅस तुम्हाला मिळेन झालाय त्यापासून तुमचा आता त्या ठिकाणी वाचणार सुद्धा आहे. त्यामुळे कोणत्याही कंपनीची गॅस सिलेंडरची टाकी जर तुम्ही वापरत असाल तर हा उपाय कोणता आहे नक्की बघायचा आहे. तर तुम्हाला उपाय लगेच सांगणार आहे. या आजोबांनी केलेला उपाय तुम्हाला या ठिकाणी जर पाहिजे असेल तर 2 मिनिटे सर्वांनी आता वेळ काढून व्हिडिओ बघायचा आहे. पण त्याआधी गॅस सिलेंडरची टाकी संपण्यामागची नेमकं कारणे कोणती आहेत बघा. तुम्ही काय करता, गॅस सिलेंडर संपू नये म्हणून व्यवस्थित वापरता, काळजी घेता, परंतु तुम्हाला गुपित कारणे काही माहीत नसतात. त्यामुळे तुमची गॅसची टाकी लवकर संपत असते. त्याच्या आधी तुम्हाला आजोबांनी केलेला उपाय सांगणारच आहे. फक्त 2 रुपये खर्च आहे, पण त्याआधी तुम्हाला गॅस सिलेंडरची टाकी लवकर संपण्यामागची गुपित कारणे अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. कारण या ठिकाणी तुम्ही जरी कारणं बघितली नाही तर गॅस का संपतोय हेच गुपित तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुम्हाला 2 मिनिटांचा महत्त्वाचा वेळ या ठिकाणी नक्की द्यायचा आहे. आता बघा, तुमचा गॅस सिलेंडरची टाकी कमी वापरून पण लवकर संपत असेल तर याची कारणं पाहूया. आणि त्यानंतर गरीब आजोबांनी जे बीड जिल्ह्यामध्ये राहतात त्यांचं वय वर्ष 70 आहे, जो जुगाड केलाय तो तुम्हाला लगेच सांगणार आहे. त्यामुळे महत्त्वाचं काम फक्त 2 मिनिटे बाजूला ठेवा आणि फक्त आता इकडे सर्वांनी लक्ष देऊन बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे आजोबा आहेत यांच्याकडे गॅस सिलेंडरची टाकी जी असते तर ती संपल्यानंतर घ्यायला पैसे नसतात. आता अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे, त्यामुळे गॅस लवकर मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी हा जुगाड जो आहे तर तो शोधून काढलाय. त्यामुळे हा जुगाड आता त्यांच्या कामाला आलाय. हा जुगाड जो आहे तर तो सक्सेस झाल्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या आजोबांचं कौतुक सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अगदी 2 रुपये खर्चामध्ये हा जुगाड घरच्या घरी करता येणार आहे. बघा, व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाचं सांगणार आहे. ते म्हणजे आता समजा तुमचा गॅस सिलेंडरची टाकी जी काय शेगडी आहे जी काय असेल तर त्या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला 200-300 रुपये आता रिपेरिंगवाला तुमची गॅसची शेगडी जर आता या ठिकाणी व्यवस्थित करायला दुरुस्त करायला पैसे घेत असेल तर ते सुद्धा इथून पुढे लागणार नाहीत. त्याचे सुद्धा पैसे कसे वाचवायचे सांगणार आहे. कारण तुम्हाला मी या ठिकाणी असा जुगाड सांगणार आहे जे तुमची गॅसची टाकी दुरुस्त सुद्धा घरच्या घरी तुम्हाला आता या ठिकाणी करता येणार आहे. त्यामुळे आता या आजोबांनी नेमकं आता गॅसच्या टाकीवर काय जुगाड केलाय ते पण 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे गॅस सिलेंडर संपण्यामागची खरी गुपित कारणं या ठिकाणी आतापर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलेली नाही आहेत. ती कारणं सुद्धा सांगतो. आता बघा, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे. एका गरीब घरातील आजोबांनी त्यांचा गॅस सिलेंडरची टाकी अगदी 2-3 महिन्यामध्ये संपत होती. त्यामुळे 2 रुपये खर्च देऊन आता हा जुगाड केलाय. त्यामुळे त्यांचा गॅस सिलेंडर अगदी वर्षभर या ठिकाणी आता जाऊ लागलाय. हा जुगाड तुम्हाला अगदी 2 मिनिटात सांगणार आहे. परंतु त्याआधी गॅस सिलेंडरची टाकी संपण्यामागची गुपित कारणे कोणती आहेत बघा. तुम्ही विचार सुद्धा या ठिकाणी केला नसेल की तुमच्या घरामध्ये या ठिकाणी कधी पाहुणे जास्त पण येत नसतात, नातेवाईक वेगळे पण येत नसतात आणि तुमचा गॅस सिलेंडर कसं काय लवकर संपतो अशा पद्धतीचं या ठिकाणी तुम्ही विचार सुद्धा केलेला असेल. त्यामुळे तुम्हाला टेन्शन सुद्धा आलं असेल की आमच्या घरामध्ये पाहुणं पण जास्त येत नाहीत, आमच्या घरामध्ये नातेवाईक पण जास्त येत नाहीत आणि गॅस लवकर कसा काय संपतो. तर याचंच उत्तर तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. कारण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये नक्कीच आला असेल तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु तुम्ही हे विसरू नका की तुम्हाला 2 रुपयाच्या खर्चामध्ये कोणता उपाय करायचा आहे ते पाहूया.
तुम्हाला रिपेअरिंगवाला तुमचा गॅस सिलेंडर नीट केल्यावर 200-300 रुपये जे आता घेत असतो ते वाचवण्यासाठी कोणकोणत्या नेमकं उपाय तुम्हाला करायचे आहेत ते पण सांगतो। सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी आता जे तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपत असतो, तर बघा तुमचा निष्काळजीपणा, तुमचा आळशीपणा तुम्हाला महागाईत पडतोय। आता बघा गॅस सिलेंडर चालू असताना किंवा गॅसची टाकी आणून जोडल्यानंतर तुम्ही एक निष्काळजीपणा करता, आळशीपणा करता, एक चूक करता ज्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपतो। तुम्हाला वाटत असेल की आम्ही काय वेडे आहोत का, आमचा गॅस सिलेंडर जपूनच आम्ही वापरणार, आता तरी या ठिकाणी गॅस लवकर मिळणार नाही म्हणल्यावर आम्ही जपूनच वापरणार, परंतु इथेच तुम्ही या ठिकाणी मोठी चूक करत आहात। तुमच्या हातून सर्वात मोठी चूक या ठिकाणी घडत आहे, त्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपत आहे। तर ती कोणती चूक आहे बघा, ज्या वेळेस आता आपण गॅस सिलेंडर कंपनीला आता गॅसचे पुस्तक घेऊन त्यावर नंबर घेऊन गॅस संपल्या कॉल लावतो, त्या ठिकाणी गॅस मागवतो, म्हणजे आपला गॅस सिलेंडर संपत आलाय असं उचलून आपण बघितल्यानंतर लक्षात आल्यानंतर आपण गॅसची टाकी उचलून बघतो आणि गॅस या ठिकाणी फोन करून मागवतो। त्यावेळी काय होतं, सर्वात महत्त्वाची चूक होते या ठिकाणी। ही जर चूक तुम्ही करत असाल तर आतापर्यंत गॅस त्या ठिकाणी संपत आलाय आणि आता ही इथून पुढे चूक तुम्ही अजिबात करू नका। ती म्हणजे ज्या वेळेस आपण गॅस सिलेंडर या ठिकाणी नवीन जोडत असतो तर त्यावेळी काय होतं, आता जी पाईप असते गॅसच्या टाकीला आपण जोडत असतो ती पाईप आणि या ठिकाणी तुमची गॅसची शेगडी आहे त्याची जी पाईप असते, जी काय गॅसची शेगडी असते, तर त्या गॅसच्या शेगडीला आणि गॅसची जी टाकी आहे तर ती नवीन आणल्यानंतर जोडताना जी गॅसची पाईप आहे तर ती कायम 100% लीक असते। ही आता जवळजवळ 10 गॅसवर आम्ही या ठिकाणी आता लिकेज आहे असं आम्ही पाहिलेलं आहे। तुम्ही दुर्लक्ष करत आहात। दर 3 महिन्यातून एकदा ही आता गॅसची पाईप लीक होते, परंतु तुम्ही त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही। हाच निष्काळजीपणा तुम्हाला महागाईत पडू शकतो। हा झाला पहिला पॉइंट। अशी तुम्हाला 4 कारणे सांगणार आहेत गुपित, ही जर पाळली तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी तुमचा गॅस सिलेंडर आता त्या ठिकाणी जास्त जाणार आहे। त्यानंतर 2 रुपये खर्च करून आजोबांनी आता कोणता उपाय केलाय ते पण सांगणार आहे। त्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर थोडा वाया जाऊ लागलाय। कशामुळे, तर तुमच्या गॅस सिलेंडरची आता टाकी आणि शेगडी याला जी पाईप नवीन गॅस आणल्यावर जोडता तर या ठिकाणी आता तुमचा गॅस लीक होत आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे। त्यानंतर तुमचा गॅस सिलेंडर अजून आता 1 ते 2 महिन्यामध्ये जर संपत असेल आणि तो वर्षभर टिकवण्यासाठी नेमकं काय करायचं असं जर तुम्ही विचार करत असाल तर पुढचा उपाय तुम्हाला 100% फायदा करून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गॅसची जी टाकी आहे तर त्यावर जे सील व्यवस्थित पॅक आहे का हे तुम्ही कधीही या ठिकाणी बघत नाही, कारण तुम्हाला माहित आहे गॅसची टाकी एखाद्या रिक्षामधून, सायकलवरून, एखाद्या मोटरसायकलवरून आता हिंदी बोलणारा एखादा गॅसची टाकी घेऊन येणारा माणूस असतो जो 99% यूपी, बिहार या बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी आलेला असतो। तो कर्मचारी असतात तर गॅसची टाकी खांद्यावर घेऊन तुमच्या घरापर्यंत येत असतात। तर ते काय करतात, तुमचं जे गॅसची या ठिकाणी सील आहे तर ते मध्येच फोडून त्यामधला गॅस या ठिकाणी काढून घेतात व खोटं सील या ठिकाणी त्यावर चिटकावतात, परंतु याकडे तुमचं लक्षच नसतं। आता आम्ही जवळपास 10 वेगवेगळ्या गॅसवर त्या ठिकाणी सर्वे केलाय, त्यामधील 5 गॅस तर या ठिकाणी आतमधला जो गॅस आहे एक तो 2 किलो या ठिकाणी काढून घेतला असल्याचं लक्षात आलंय। म्हणजे काय केले, ती गॅसची टाकी आहे त्यामधला गॅस जो आहे तर तो 2 ते 3 किलोने कमी असल्याचं जाणवलंय, परंतु वजन काटा नसल्याने कोणी सुद्धा या ठिकाणी गॅस वजन करून घेत नाही। ही महत्त्वाचं कारण या ठिकाणी आहे, म्हणजे चोरी तुमचा गॅस ऑलरेडी झालेला असतो। त्यामुळे विचार करून गॅस वजन करून नक्की घ्या, त्यावरचं सील पॅक ओरिजिनल आहे का बघायचं आहे। कारण गॅस कंपनी काय म्हणते, जर करता तुम्हाला डाऊट आला किंवा जो कर्मचारी गॅसची टाकी देण्यासाठी येतो जर तो सील पॅक फोडलाय असं वाटलं तर तुम्ही फोन करून दुसरा गॅस लगेचच मागवू शकता। तशा प्रकारे गॅस कंपनीचा नियम या ठिकाणी असल्याचा आता समोर आला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे। आता बघा, ही जर तुम्ही केला तुम्हाला 2 रुपये खर्चाचा जुगाड सांगणार आहे। तुम्ही काय करायचं आहे, 2 रुपये तुमच्या किराणा दुकानामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी पहिला जो या ठिकाणी स्टोव असायचा रॉकेलवर चालणारा
तर त्यावरती एक पिन मिळायची किंवा तुम्ही टाचणी जरी घेतली तर ती सुद्धा फायद्याची असणार आहे। तर ती टाचणी घेऊन तुम्हाला घरापाशी यायचं आहे आणि घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आता बर्नर असतो गॅसची जी शेगडी असते तर त्यामध्ये आता काय करायचं आहे, ती पूर्णपणे गॅस बंद करायचा आहे आणि शेगडी साईडला काढायची आहे। सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। त्यामध्ये तुम्ही जी 2 रुपयाची टाचण आणली असते तर या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण लायटरने गॅस चालू करतो तर त्या ठिकाणी जी घाण साचलेली असते तर ती तुम्ही कधी सुद्धा काढत नाही, फक्त गॅसच्या साईडचं तुम्ही स्वच्छता करता, परंतु त्या छिद्रामध्ये म्हणजे लायटरनं आपण जे आता गॅस चालू करतो तर ते पूर्णपणे आता घाण साचली असते। त्यामुळे त्यातून जे आता गॅस वर निघतो आणि त्यामुळे जो जाळ लागतो तर तो व्यवस्थित निघत नाही। त्यामुळे या टाचणीने सर्व या ठिकाणी जे छिद्र आहेत तर ती ओपन करून त्यामधली घाण बाहेर काढून टाका आणि ही जर तुम्ही केले आणि त्या ठिकाणी गॅसवर लक्ष दिलं सर्व काही तुम्हाला तुमचा गॅस आता वाचणार आहे। लक्षात ठेवा, पहिल्यांदा काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा गॅस वजन करून बघायचा, व्यवस्थित आता वजन करून आलाय का। त्या ठिकाणी दुसरा नंबरचं काय करायचं आहे, त्या गॅसवर सील पॅक जे आहे तर ते ओरिजिनल आहे का बघायचं आहे। तिसऱ्या नंबरचं 2 रुपयाची दुकानामधून पिन आणून आता लायटरने आपण जो गॅस चालू करतो तर त्या ठिकाणची जी छिद्र असतात तर ती पूर्णपणे या ठिकाणी घाण तुम्हाला बाहेर काढून घ्यायची आहे। असं जर तुम्ही केला तर नक्कीच तुमचा गॅस सिलेंडर अगदी आता 2 ते 3 महिने एक्स्ट्रा चालणार आहे। तर तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।